हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. फायनली तुमच्याशी बोलणं झालं. खूप दिवसांनी म्हणजे आणि कंटिन्यू कॉल पण करत होते. मग हां. मलाच वाटलं की कुठं म्हणजे तुम्ही कामात असताना मी हे केलं काय की असं होत होतं. नाही, नाही. पण ते थोडं काय भिऊनच म्हणजे कॉल वडील करत आले होते. आणि सासरे आले की माझा थोडासा प्रॉब्लेमच होऊन जातो ताई. हां, नाही होते तसं हां. काहीतरी कोण गेस्ट यांना आलं हे किंवा पाहिजे, हे त्यांना ते पाहिजे, त्यांना ते हां, पाहिजे, त्यांना ते पाहिजे असं होऊन जातं. नाही. हो. आणि बाकी आराम आहे? हो, बाकी छान आहे. आता हां. झोपलेत दोघं. हं. तेच हं. म्हणजे कसं मला पण तुम्ही नंबर दिला होता भगत ताईचा. हां, हां. म्हणजे कसं झालं की माझ्या मुलाला जॉबचा थोडासा प्रॉब्लेमच चालला होता. अच्छा. आणि हां. एके दिवशी रात्री सहज मी एक YouTubeवरती एक प्रदीप दादांचं ते एक हे वाचलं होतं मी. मग त्या दिवशी थोडंसं मनात आलं की आता बघूया हे सर्च तरी करूया हां, कंटिन्यू. हां. हां, हां, हां. इतकं म्हणजे त्या दिवशी रात्री अक्षरशः रात्री 1-1:30 पर्यंत व्हिडिओ बघत बसले. पण अरे मला बापरे! नंबरच भेटायला तयार नाही. आणि मला लकीली तुमचा आणि अजून एक कोणतरी आहे त्यांचा दोघांचा नंबर भेटला मला. अच्छा. हं, हं, मग हं. मी त्यांना पण मेसेज केला आणि तुम्हाला पण केला होता. हं, हं, की हं, हं. म्हणजे माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मुलांचा आणि मला सेवा पाहिजे. मग तुम्ही मला भगतताईंचा नंबर दिला. अच्छा. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला बघा. मला वाटतं बुधवार होता त्या दिवशी. हं, हं, हं. आणि त्या उचलल्या लकीली आणि त्यांना सांगितलं असं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम चाललाय हो. हां. आणि मला सेवा पाहिजे. कारण की तो एकदा दुबईला जाऊन 1 महिनाभर राहून आला. त्याचा अच्छा. विजाच होत नव्हता हो जॉबचा. म्हणजे जो एम्प्लॉयमेंट विजा असतो ना तोच व्हायला हो. तयार नाही. अरे! कर्नाटकचा असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम केले त्यांनी. अरे! मग मला इतकं टेन्शन आलं आणि मग मी त्यांना म्हटलं भगताईला मला असा असा थोडा प्रॉब्लेम व्हायलाय हं. मुलाला तर मी काय करू? मग हं, त्या हं. विचारल्या मला की म्हणजे तुम्ही काय करता? म्हटलं मी स्वामी समर्थांचं म्हणजे मी अगोदरपासून करत होते. हं, हं, खूप हं. नाही पण मला जसं जमते तितकं मी करत होते. इव्हन माझा मुलगा पण खूप हं. त्यांचा करतोय. हां, आणि हां. लकीली त्या दिवशी त्या मला विचारल्या. मग मी म्हटलं नाही मी माझ्याकडे एक सारामृतचं पुस्तक आहे म्हटलं. पण हां. ते खूप वर्ष झालं. मला वाटतं जवळ-जवळ एक 15-16 वर्ष झाली असतील बघा. अच्छा. हां. कुठं ठेवलं हे पण लक्षात नाही मला. हां. आधी म्हणजे आधी पारायण बसवत होते तेव्हा मी वाचत तरी होते. हां, हां. नंतर कसं आपला संसार वाढत जायला म्हणजे असं हो, ह्याच्यामध्ये राहूनच हो, गेलं. हो, हो. आणि माझ्या मुलाचं इतकं मोठं ऑपरेशन झालेलं ते पण स्वामी समर्थांच्या कृपेमुळेच झालेलं आहे. अरे मला पण बापरे! असंच कुणीतरी स्वामी समर्थांचं हे पुस्तक दिलं आणि माझ्या घरी येऊन त्यांनी पारायण बसवून दिलं मला. हां, आणि हां. त्यांनी म्हटले की ताई तुम्ही हे चालू करा आणि हं. तुमच्या मुलाचं ऑपरेशन लवकर होईल म्हणून लहान असताना. ते अच्छा. पण झालं, सगळं झालं. हां, हां, आणि हां. नंतर ते पुस्तक काय म्हणजे बघण्याचं पण काम नाही झालं. कसं काय ते डोक्यातनं गेलं. हां, हां, आणि हां, हां. त्या दिवशी लकीली मला भगत ताईंनी विचारल्या, की हं. ताई ते पुस्तक शोधता तर शोधा आणि म्हणजे रोज ते 3 अध्याय वाचा. मग त्यांनी मला सेवा पण दिली. हं, हं, आणि हं, हं. ते पण करा म्हटल्या. आता पुस्तक कुठं शोधू म्हटलं बुधवारचा दिवस होता. हां, हां, हां. संध्याकाळी असं सहज बसले माझ्या रूममध्ये आणि हां, हां. वरती एक बॅग ठेवलेली आहे. सहज त्याच्यात बघूया तर त्याच्यात सापडलं मला. अय्या! किती छान. आणि किती वर्षांनी हो अक्षरशः सांगते ना मी, मला हां. वाटतं 15-16 वर्ष झाली बघा ते पुस्तक बंद होतं किंवा ते मला हं. म्हणजे असं दिसलं बापरे! नसणार. वाह! त्या मला विचारायला, मी त्यांना माझं सगळं सांगायला. हां. आणि कुलदेवीला पण तुम्ही जायला पाहिजे म्हटल्या. हां, हां. हो ठीक आहे म्हटलं. मग कुलदेवीला पण आम्ही कसं या 5-6 वर्षात लॉकडाऊन नंतर आमचं जाणं झालंच नाही. हां, हां. मिस्टरांना पॅरालिस अटॅक आला. घरात हां. सासू-सासरे 6 महिन्यात एक्सपायर झाले. दीर अरे! वारले. असं हां. कंटिन्यू म्हटलं ना खूप त्रास चालू झाला. तर आम्ही कुलदेवीला राजस्थानला आमची कुलदेवी म्हणजे आम्ही मारवाडी आहे. अच्छा, अच्छा. तर हां. तिथं आमचं जाणं झालंच नाही. हां, मग हां. त्या म्हटल्या नाही कुलदेवीला एकदा तरी जाऊन या आणि मग पुस्तक सापडल्यावर त्यांना मी सांगितलं मला पुस्तक सापडलंय. काय हं. करू? त्या म्हटल्या नाही रोज 3 अध्याय वाचा हे ते. हं, हं, हं. गुरुवारी बघा मी चालू केले. त्यांनी जी सेवा दिली की मला ती हां, हां. बुधवारी संध्याकाळी केलं. गुरुवारपासून मी ते अध्याय वाचायला चालू केले. हां, हां. शनिवारच्या दिवशी मेसेज म्हणजे त्याचा हे आला की तुमचं तिकीट झालेलं आहे आणि ओह! विजा आलाय तुमचा आणि या तुम्ही म्हणून. अरे वाह! 2च दिवसात. किती छान ताई, किती छान. खूप म्हणजे काय सांगू मला आता तुम्हाला सांगताना पण मला कसं तरी होलंय कारण की हं. देव भेटायचा असेल ना तर कुठल्याही रूपाने कसंही भेटतो. कुठल्याही रूपात भेटतं. खरंच, खरंच. आणि आपल्याकडनं सेवा करून घ्यायचं असेल ना तर आपली परीक्षा तर घेणारच. अगदी, अगदी. हे पण तेवढंच बरोबर आहे. मग शनिवारी मला मुलाचं तिकीट झालं. हां, तो हां. रविवारी गेला हां. आणि मंगळवारी तो तिकडनं दुबईला पोहोचला. हं, हं, हं. एम्प्लॉयमेंट विजा पण झाला. त्याचं सगळं व्यवस्थित झालं. अरे वाह! आणि किती छान.
ते सगळं झालं. परत त्याचं चेकअप होता, मेडिकल चेकअप. हा हा त्याला मला त्या दिवशी सहज असाच थोडा त्रास झाला, म्हणजे वाटलं की या मेडिकल चेकअपमध्ये तो पास होईल का नाही. हा कारण की हा कसं हा ती कंपनी थोडीशी स्ट्रिक्ट आहे. अच्छा हा आणि मला असं सहज मग मी त्या दिवशी परत भगत ताईंना फोन केला. हा हा एकतर त्या खूप छान समजावून सांगतात हो आणि हो हो टाइम पण देतात आणि असं नाही की गडबड केलो फोन ठेवला नाही. खूप नाही छान नाही सांगतात नाही आणि असे खरंय. छोट्याल्या छोट्या गोष्टी विचारतात पण त्या. बरोबर बरोबर हां, मग त्यांना सांगितलं की ताई उद्या माझ्या मुलाचं मेडिकल चेकअप आहे हम्म आणि कसं तर नाही तुम्ही चालू ठेवा 51. परत त्यांनी मला अजून एक सेवा दिली, तुम्ही चालू करा म्हटल्या. मी हा परत त्या दिवशीच रात्रीपासून संध्याकाळपासून चालू केली. हा म्हटलं आता करूया म्हटलं, दिवस म्हणजे काय बघायचं नाही, गुरुवार आहे आपण आता चालूच करायचं. केले. हम्म करून फक्त म्हणजे मी झोपले असणार आणि त्या दिवशी रात्री मुलाचा मेसेज आला की मम्मी आणि मेडिकल रिपोर्टमध्ये मी सिलेक्ट झालो, म्हणजे नॉर्मल आले आणि मी सिलेक्ट झालो म्हटलं. अरे वा त्याच दिवशी रात्री. किती छान हो म्हणजे इतकं छान आणि ताई. पटपट घडत गेलं ना की खरंच मी खरं शब्दात म्हणजे मी सांगू शकत नाही की मला असं वाटलं की देव आहे खरंच आणि आहे आहे देव आहे ह्याची प्रचिती देव त्याच्या ह्याच्याने देतोय, पण आपण कसं करायचं हे हा हा देवाने पण आपल्याकडनं बरोबर करून करून घेतोय. घेतो आपल्याकडनं समर्थ खरंय. माझ्या घरामध्ये स्वामी समर्थची मूर्ती आहे, परत हा फोटो आहे. आम्हाला जसं जमतं आम्ही तसं करत होतो. असं नाही की अरे वा पूर्ण बंद किंवा असं खूप करतो मी ते पण नाही सांगत. हा पण जसं जमतंय तसं. इव्हन माझं अरे माहेर पण अक्कलकोटच्या पुढेच आहे, म्हणजे सोलापूरच्या पुढ्याला उजनी म्हणून. मी हा हा तिथलीच आहे. अरे मला वा बेळगाव दिलंय कर्नाटकमध्ये. हा हा मस्त. आणि मग मग इतकं तुम्हाला छान तर झालं. तिथून जवळ असेल ना ताई? मला आमच्या माहेरून मला जवळच पडते. हो ना हम्म. हो. माहेरातच पडते. मला इकडनं म्हणजे कर्नाटकमधनं थोडं लांब पडते. हा पण म्हणजे तिथनं जवळ पडते मला. मग हा. त्यांना परत मेसेज केला की ताई माझ्या मुलाचा असा रिपोर्ट नॉर्मल आला म्हटलं आणि हम्म. तो सिलेक्ट पण झाला. अरे वा मग आणि आता तो अशा कंट्रीत आहे ना जिथे युद्ध चालू आहे. आई गो म्हणजे दुबईच्या काय नाही पुढे आहे तो. स्वामी नाही तो आहेत. सेफ आहे. सांगते ना, मागच्या रविवारी अक्षरशः मला त्याने मेसेज केला, म्हणजे फोनवर बोलला की मम्मी अर्धा किलोमीटर म्हणजे अर्धा 1 किलोमीटरवरती ड्रोन पडलाय वरनं म्हणून. बापरे हा हां, पण मुलं सेफ आहेत कारण की कंपनी पण चांगली आणि सिक्युरिटी आहे, त्याच्यामुळे मला पण काय नाही. आणि मी सगळं स्वामींवर सोडलेलं आहे. मला माहित आहे, स्वामी म्हणजे जन्मताच माझ्या मुलाला हार्टमध्ये होल होता हा आणि बापरे 9 महिन्याचा असताना माझ्या घरात म्हणजे खूप ह्याच्याने म्हणजे तो झाला. माझी आजी सासू होते. हा हा त्यांनी हा खूप म्हणजे मला खूप चांगलं केलं. माझ्या घरात येऊन सासू, माझी आजी सासू, हा. माझी आई जेवढं करणार नाही तेवढं माझ्यासाठी त्यांनी केलेलं आहे. बापरे आज माझ्या घरामध्ये जर म्हणजे मी ज्या घरात राहते हम्म किंवा मी जे पण आहे, म्हणजे मी फॅशन डिझायनिंगचं करते, तर हा. मी जे पण कमवते, जे पण करते ना, ते फक्त माझ्या सासू, माझ्या आजी सासूच्या सपोर्टमुळे. अरे वा त्यांनी मला खूप सपोर्ट केलं, शिकवलं. हा. म्हणजे असं मी काय खेडेगावातली लहान म्हणजे हे हो मला हो असं म्हणजे हे माहित नाही की कसं हे करायचं बरोबर राहायचं. बरोबर त्या बरोबर लोकांनी मला शिकवलं. माझ्या सासूनी, माझ्या आजी सासूनीच मला अक्षरशः घडवलं. वा 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 किती छान आयुष्यभर वाटतंय ताई तुमच्या जोपर्यंत मी जिवंत आहे, इव्हन माझ्या मुलांना पण सांगून ठेवलेलं आहे. माझ्या मुलांनी पण आपल्या आजीची खूप सेवा केलेली आहे दोघांनी. अरे म्हणजे वा माझे सासू ला होते ना, त्यांना हा. खाऊ घालणं, त्यांना हे करणं खूप केलेलं आहे. आणि हो माझ्या मुलांना पण सांगून ठेवलेलं आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहे हम्म. तोपर्यंत आयुष्यातल्या ह्या 2 गोष्टी म्हणजे ह्या 2 लोकांना आपण कधीच विसरायचं नाही. अगदी बरोबर आज मी जे पण आहे ना किंवा मी जगत आहे तर मी फक्त त्या दोघींमुळेच आहे. आई गो एवढं म्हणजे बघा एवढे उपकार नाही मला खूप जाणणं फार मोठी नाही गोष्ट आहे मला ताई. खूप आज मला इतकं आठवण सांगते ना, म्हणजे इतक्या वर्ष झाली आमच्या लग्नाला. हम्म. माझ्या सासू बरोबर कधी भांडण नाही. म्हणजे माझी सासू खूप शांत स्वभावाची. कधी असं हा म्हणजे सरक म्हणणार नाही असं. हा माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला पण त्यांनी खूप केलेलं आहे. अरे बापरे माझ्या बघा मुलाला फुलासारखं म्हणजे खूप त्यांचे उपकार म्हणजे आयुष्यभरात आम्ही न नाहीच फिरू शकत. विसरण्यासारखे हा हां. आणि म्हणतात ना की आई वडिलांनी जे मुलांच्यासाठी करतात ते मुलं कधी फिरू शकत नाही ना. माझ्या तसं बाबतीत ते आहे. माझ्या जन्म बापरे दिलेल्या आई वडिलांनी पण माझ्यासाठी केले, पण ह्या लोकांनी मला घडवले. घडवलं हा किती उपकार जाणताय हो ताई तुम्ही. अशा नाही सगळ्या मी सुनांनी का कळलं जाणते पाहिजे. कारण की मला वाटतं की आज मी जर त्यांचे आठवण केली किंवा मी आज त्यांचं हे नाही केलं तर उद्या माझी जी आहे हा. जनरेशन म्हणजे माझी मुलं ते पण मग आपला विचार नाही करणार हो. हो 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 त्यांना पण नाही. आणि कसं असते आपण मुलांना लहानपणापासून माझ्या दोन्ही मुलांना पण त्यांनी सांभाळलेलं आहे.
हो ना? चांगले सगळे जे पण संस्कार आहेत किंवा जे पण चांगल्या सवयी आहेत ना, त्या हां. फक्त माझ्या सासूने लावलेल्या आहेत माझ्या दोन्ही मुलांना. ओह! किती छान वाटतं हो असे. आणि तुम्हाला सांगू का, ज्या घरात आजी-आजोबा आहेत ना ताई, त्या हं. घरात चांगले मुलं घडतातच. हे तेच की नाही 100% म्हटलं माझ्या मुलांना चांगल्या सवयी त्यांनीच लावून दिलेत. किती पण याची तुम्हाला जाण आहे ना, ह्याचा आनंद वाटतो. आणि उपकार म्हणण्यापेक्षा असं म्हणा की जाण. मी ते ते आहेच म्हणून. खरंय, खरंय. उपकार नाही म्हणता येणार, कारण ते नातं असं आहे, त्याच्यात उपकार वगैरे असा प्रकार नसतो. पण ही जाणीव आहे, ह्याचा मला आनंद वाटला. नाही मला तर म्हणताना मी रोज माझ्या घरात आता मी क्लासेस घेते. माझ्या मुली येतात म्हणजे ज्या मी हां. त्यांना सांगते म्हणजे अनमॅरिड खूप आहेत तर मी त्यांना सांगते आपण कसं राहतो हां, कसं हां. समोरचं राहणार. आणि अगदी. समोरचा चांगला राहिलाय आणि आपण जर आपल्यात ॲटिट्यूड ठेवला तर मग हं. तुम्ही लाईफमध्ये कितीही कमवा तुम्ही झिरोच राहणार आहे. शून्य आहे. अगदी. शून्य कसं आपण बोल काहीच नाही आपण. अगदी, अगदी. हे सगळ्यांनी शिकवलं मला हे पाहिजे आपल्या सगळं फक्त मुलांना. मग मग मी तर माझ्या मुलांना खरं सांगू फक्त हां. म्हणजे जन्माला घातलं असणार आणि जगायला शिकवले. पण आई कसं गं! राहायचं हे फक्त त्यांनी हां. शिकवलं. वॉव! किती छान ना. म्हणते ना खूप इतकं छान ताई. की आणि मी मला भगतताईमुळं आणि एक खरं म्हटलं तर तुमच्याकडनं सुरुवात झाली. मला तो नंबर भेटला. हां. मला त्या ताईने इतकं समजावून आणि छान सांगितलं ना हां, हां. की म्हणजे आणि त्या खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहेत. खूप हं. चांगलं सांगतात हो, आणि हो. त्यांच्यामुळे मला इतका चांगला अनुभव आला की माझा मुलगा सेटल झाला. अरे वाह! किती सुंदर, किती सुंदर आणि काल ताई. तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून असं सहज तुम्हाला ट्राय करत होते. हं. परत मुलाचा मेसेज आला की मम्मी पहिली सॅलरी आली म्हणून. आ! किती छान. परत इतकं वाटलं की देव आहे. आहे, आहे. खरंय. किती सुंदर ताई. मी शेअर करते हां ताई. हो, हो. हां. हां, श्री ताई स्वामी. समजा जर नाव हे नाही सांगायचं असलं तर म्हणजे काय करू शकतो आपण? गावाचं नाव सांगितलं तरी चालतं. तुम्ही आता नाव नाही ना सांगितलंय पण. हां. तेच. तुम्ही नाव हां. तर नाही सांगितलं आणि तुम्हाला गाव हां. पण सांगायचं असेल तर सांगा. असं हां. म्हणजे कसं कंपल्शन नाहीये. नाही काय सांगा म्हणजे आता माझ्या 2 म्हणजे माझ्या घरामध्ये एक माझी जावेची मुलगी आणि जाऊ आहे. हं. म्हणजे मी त्यांना पण सांगितले सेवा करा म्हणून त्यांनी करायला लागले तर. माझ्या जावेला पण खूप चांगलं म्हणजे हे आहे. पण कसं आहे म्हणजे मला नाव शेअर नाही करायचं आहे. मला आता थोडे दिवस म्हणजे मला तसंच हे करायचं आहे. बरं, बरं. पण चालेल ताई. माझा अनुभव फक्त मी तुमच्यामुळे शेअर आणि करते हां भगतताईमुळेच ताई. आला. हां. मी शेअर हां, करते ठीक ताई. आहे. हो. श्री हां, स्वामी ठीक आहे. समर्थ. थँक यू. हां, श्री स्वामी समर्थ.